ग्रंथ करील ॲक्युरेट हा हा दृक गणिताचा, तर मी त्याला 1000 रुपये बक्षीस देईन. त्यावेळेस 1000. त्यावेळेचे 1000 विचार करा, वा. कल्पना करा. पण मला एक सांगा, जसं तुम्ही आता मगाशी म्हटलात की टिळकांनी देखील असा अनुवाद इंग्रजीमध्ये केला होता, त्यावेळी इंग्रज पंचांग बघत होते काय याचा अर्थ? हो, पंचांग म्हणजे नाही, इंग्रज पंचांग बघण्यापेक्षा संशोधक वृत्ती होती. बर. म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन हे तुमच्याकडे कसं माहीत होतं, तुम्ही हे कसं करता. आणि बघा, चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला असतो पंचांगात, कारण आपल्या ठराविक सण ठराविक ऋतूत येण्यासाठी हे केलेलं असतं. ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. ठराविक सण ठराविक ऋतूत यायला पाहिजे. म्हणजे बघा, उपवासाचा श्रावण महिना आहे ना, तो पावसाळ्यातच यायला पाहिजे. बरोबर. कारण डायटिंग आपण करतो ना, कमी हालचाल झाली तर डायटिंग पूर्वीच्या काळी उपवास करा म्हणून होतं. श्रावण महिना पावसाळ्यात आणि थंडीमध्ये आपल्याला भूक जास्त लागते, तेल तुपाचे, त्यामुळे दिवाळी थंडीत यायला पाहिजे. हे चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला आपल्या पंचांगात ते ब्रिटिश लोकांना कुतूहल असायचं. तुम्ही एवढे जुने कसे. तुम्हाला सांगतो, केवळ टिळकानेच नव्हे तर अनेक ब्रिटिश शास्त्रज्ञांनी त्याचा अनुवाद केला इंग्रजीत. खरं आहे की खोटं आहे हे पाहण्यासाठी 55 श्लोकांमध्ये गणित आहे. मला सांगा ना, जगामध्ये असा कुठलाही देश नाही प्राचीन काली इतकं संशोधन करतो. नवीन पिढीला सांगायला पाहिजे. आणि मगाच मी टिळकाने सांगितलं ना, 1000 रुपयाचं बक्षीस लावलं, ते नागपूरचे डॉक्टर केशव लक्ष्मण दफ्तरी. तुमच्यापैकी कोण नागपूरचे असतील ना, अभिमान वाटला पाहिजे. डॉक्टर केशव लक्ष्मण दफ्तरी, भाऊजी दफ्तरी, त्याने हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांनी ग्रंथ लिहिला कर्णकल्पलता. बरं. आणि तो मराठी आणि संस्कृतमध्ये आहे आणि त्याच्यात दिलेलं गणित ॲक्युरेट यायला लागलं. आता आम्ही जे पंचांग करतो ना, मी पूर्वी कर्णकल्पलतावरून करत असे, आता संगणकावरती ते गणित, संगणक आला आणि संगणकावरती गणित बसवलं. त्यामुळे पुढच्या 100 वर्षात नवरात्र कधी आहे, गणपती कधी आहे, ग्रहण किती आहेत, सगळं सांगता येतं. आता गणित सोपं झालंय आणि ॲक्युरेट झालंय. हे जे बदल होतो ना, तुम्हाला माहिती आहे का, चंद्र 3,84,000 किलोमीटर आहे एवढं सगळं लक्षात कसं राहतं तुमच्या? आवाजा प्रश्न आहे. सांगतो. पण गंमत बघा, दरवर्षी पृथ्वीवरती जी समुद्राला भरती ओटी येते ना, त्यामुळे चंद्र 3.8 सेंटीमीटरनी दूर जातोय. काही वर्षांनी खगरात सूर्यग्रहण दिसणार नाही, कंकणाकृतीत दिसेल, पण चंद्र एवढा दूर जाईल की सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकणार नाही. कंकणाकृती. तशीच पृथ्वीचा वेग मंदावतोय. हे आता हे बघा, हे जे बदल होतो ना, तो गणित आता कॉम्प्युटरवरती ॲडजस्ट केला जातो आणि त्यामुळे ॲक्युरेट अगदी बरोबर होतं. आणि आपल्याकडे चांद्र सौर पद्धतीचा मेळ आहे. यावर्षी बघा, नवरात्र लवकर आलं ना, गणपती लवकर आले, पाऊस आहे, पावसातच आले. पुढच्या वर्षी 18 दिवस उशिरा येणार आहे, कारण ज्येष्ठ महिना पुढच्या वर्षी अधिक महिना येणार आहे. बरं. बघा, त्याच्यासाठी नियम कसा बनवला. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ त्याला वैशाख म्हणायचं. कधी कधी एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो, तेव्हा पहिला तो अधिक महिना, दुसरा तो निज महिना. तेव्हा लक्षात घ्या, ज्येष्ठ महिना अधिक आहे पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीचं आगमन, बाप्पाचं आगमन उशिरा होणार आहे. नवरात्र आरंभ उशिरा होणार आहे. 18 पाऊस नसणार आहे त्यावेळी जास्त एन्जॉय करता येईल. पण चांद्र सौर पद्धतीचा मेळ हा भारतीय संस्कृती, हेच वैशिष्ट्य. म्हणजे माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये फ्रान्समधून लोक आले होते. तुम्ही पंचांग कसं करता हे बघायला, समजून घ्यायला. विचार करा, चांद्र सौर पद्धत. इतकं कुतूहल आहे लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल. खरंय. आणि जगाला कुतूहल आहे. बरोबर बोललात. आणि ग्लोबल झाले ते सण. आता नवरात्र केवळ भारतातच नाही, परदेशात जिथे जिथे भारतीय गेलाय तिथे तो नवरात्रोत्सव, गणेशोत्सव हे साजरे करतोय. हे आपले सण आहेत ना, हे ग्लोबल झालेत. परदेशी लोक याचा अभ्यास करतायत आणि हे संस्कृती आहे, केवळ धार्मिक नाही. हे सामाजिक सांस्कृतिक सण आहेत. म्हणून याचा तरुण पिढीला परिचय करून द्यायला पाहिजे, माहिती करून द्यायला पाहिजे. बरं, तुम्ही थोडासा वेगळा विषय, तुम्ही लोणार, अश्नी, विवरला जवळपास 40 वेळा भेट दिलेली आहे. 40 वेळा नेमकं काय तुम्हाला वेगळं उमगलं हे मला नक्की जाणून घ्यायला आवडेल. खरं सांगतो, लोणार म्हटलं की ना, पुरुषांना माहेर नसतं बघा, पण लोणार हे माझं माहेर आहे. बरं. कारण सांगतो ना, तिथे गेल्यानंतर इतका आनंद होतो ना. तुम्ही गेलाय का लोणारला? नसाल तर अवश्य जा. म्हणजे महाराष्ट्रात जन्म घेऊन जर लोणार बघितलं नाही ना, न जन्मल्यासारखं आहे. 52,000 वर्षापूर्वी
60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा दगड आकाशातून पडला. पुन्हा एकदा सांगतो आकडे, 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा दगड आकाशातून पडला. कुठे? भारतात, महाराष्ट्रात, लोणार येथे. आणि आज जर तिथे गेलात 52,000 वर्षांनी, 2 किलोमीटर व्यासाचं विवर आहे. 2 किलोमीटर, 150 मीटर खोल आहे. आतमध्ये पाणी आहे, आतमध्ये पाणी आहे आणि ते खारट पाणी आहे. त्याचा pH 10.5 आहे. आपण जे म्युन्सिपाल्टीचं पाणी पितो त्याचा 7.5 pH असतो. तेव्हा अल्कली. जाताना काय घेऊन जा, ते जाल ते बघायला. 150 मीटर खोल खाली उतरायचं आहे. जाताना लिटमस पेपर घेऊन जा, लाल लिटमस. तो बुडवला ना निळा होतो पाण्यामध्ये. आणखी महत्वाची गोष्ट, जाताना मॅग्नेट घेऊन जा. जमिनीला चिकटवलं ना दगड चिकटतात. आणि ते बघायला परदेशी लोक येतात. आपण जायला पाहिजे तिथे. आणि वरून जो दगड पडला ना, त्याची एक शिळा बाजूला पडलेली आहे. त्याला ते लोक थोरला मारुती बनवतात. लोकांनी शेंदूर पासला. बरं झालं मारुती बनवला, त्यामुळे तो तिथेच पाषाण आहे. तुम्ही जर होकायंत्र नेलं ना, होकायंत्राचा काटा नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवतो, पण तिथे त्या मारुती पुढे तो होकायंत्र नेलं ना, काटा मारुतीकडे राहतो. त्याच्यात मॅग्नेट आहे. वरून पडलेला दगडाचा तुकडा येतो. परदेशी लोक येतात, संशोधक येतात. जगामध्ये 134 ठिकाणं आहेत. मी ॲरिझोना क्रेटर अमेरिकेतलं 5 वेळा बघितलंय. $10 तिकीट आहे तिकडे. फ्री नाही आहे, आपलं फ्री आहे. आणि खरं सांगतो मी, लोक लाकडाच्या मुळ्या तोडून वरती आणायचे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जवळूनच एक रस्ता गेलाय मंठा गावात जाणारा, आणि पक्षी वर येतात. सुंदर पक्षी. आतमध्ये विवरामध्ये माकडं आहेत, आतमध्ये मोर आहेत, ससे आहेत त्या विवरामध्ये. अगदी अवश्य जा. लोणारला भेट एकदा तरी आयुष्यात द्या. तुम्ही पुन्हा पुन्हा जाल. हॉटेल आहे तिथे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खरं म्हणजे वैज्ञानिक मंदिर आहे. आणि तिथे गाईड असतात, ते तुम्हाला माहिती देतील आणि ते अवश्य बघा.